नमस्कार, फोर्सेस किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण करणार आहोत रसरशीत असे रताळ्याचे गोड काप। खिचडी वगैरे केली तर त्याबरोबर हे अतिशय सुंदर लागतात। त्यासाठी गॅसवर एक कढई तापत ठेवली, त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातले आणि त्यात हे असे रताळ्याचे गोल काप करून घेतले होते ते घालायचे। रताळी चांगली भिजत ठेवायची कारण वरती माती असते। धुवून मग असे बारीक काप करून घ्यायचे गोल। आता हे तुपामध्ये चांगले परतून घ्यायचे। हे रताळे अशी तुपामध्ये छान परतून घ्यायची। खूप अशी मस्त रेसिपी आहे ही। अगदी सगळेजण खूप आवडीने खातात, होतात पण झटपट। आता हे छान मी असे तुपावर परतून घेतले। ते सगळे काप परतून झालेत। उपवासासाठी खूप छान होते हे। आता हे सगळे छान परतून झाले की 5 मिनिटे त्यावर झाकण ठेवायचे आणि 5 मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्यायचे। आता 5 मिनिटात हे शिजले चांगले। आता त्यात अर्धी वाटी गूळ घातला किसून। आता इथे गुळाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, पण एवढ्या रताळ्याच्या कापासाठी एवढा अर्धी वाटी गूळ पुरेसा होतो। आता हा पण सगळीकडे मिक्स करून घेतला गूळ। आता हे गूळ विरघळण्यासाठी 2 मिनिटे परत झाकण लावून वाफ काढली। आता गूळ विरघळलाय आणि त्या गुळाच्या जे पाक असतो त्यामध्ये ही रताळी चांगली शिजवून घ्यायची। 2 मिनिटे असे परतले की तो पाक पण सुकायला सुरुवात होतो। आता हे गुळामध्ये चांगली शिजली रताळी, त्यात थोडीशी विलायची पावडर टाकली आणि थोडं बारीक किसलेलं खोबरं घालायचं। खूप छान चव येते त्याच्यामुळे। तर नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा। बघा, हे अशा प्रकारे रताळ्याचे काप तयार। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। मस्त रसरशीत असे रताळ्याचे गोड काप तयार।